भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात इशारा दिलाय। या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होतीये, तपास होतोय, कुणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तसंच विरोधकांच्या आरोपांच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी पलटवार देखील केलाय। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे। नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात। कोणी कोणासोबत फोटो असू शकतो, पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं, त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागतं आहे? सिलेक्टिव्ह का बोलत आहे? त्यामुळे काहींना केवळ राजकारण आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे। आम्हाला महिलांच्या डिग्निटीमध्ये इंटरेस्ट आहे। आम्हाला ज्या महिलांच्या सोबत त्यांनी दुर्व्यवहार केला आहे त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।